गुड मॉर्निंग सांगलीकर. माझं नाव संदेश पवार. मी तुमचं स्वागत करत आपल्या चॅनल कारलँडर मध्ये. आज आपण आलो आहे जेबी मोटर्स मध्ये टाटाच्या न्यू कारचं रिव्ह्यू घेण्यासाठी. टाटाने ही कार लॉन्च केली आहे पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये. तर त्यामध्ये आज आपण इलेक्ट्रिक व्हर्जनचा रिव्ह्यू घेणार आहे, ती म्हणजे टाटा कर्व. ही टाटा कर्व इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये आहे. यामध्ये टाटाने दोन बॅटरी पॅक दिलेले आहेत. 44 किलोवॅट आणि 55 किलोवॅटची बॅटरी पॅक दिलेला आहे. 44 किलोवॅट मध्ये तुम्हाला 502 किलोमीटर ॲव्हरेज मिळतो आणि 55 किलोमीटर 585 किलोमीटरचं ॲव्हरेज मिळतं. तर सगळ्यात पहिला आपण फ्रंट जर याचा बघितला तर नेक्सॉन, हॅरियर आणि सफारीला इन्स्पायरचा फ्रंट लुक आहे. यामध्ये आपल्याला चार्जिंग सॉकेट इथे दिलेला आहे. इथे तुम्हाला डीसी चार्जर, नॉर्मल चार्जर दोन्ही सुद्धा यूज करू शकता आणि टाटाचा लोगो, त्याचबरोबर खाली 360 कॅमेराही दिलेला आहे. त्याचबरोबर खाली जर तुम्ही बघाल तर तुम्हाला सिल्वर कलरचे एलिमिनेट दिलेले आहेत आणि तुम्हाला एअर व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला बॉक्स दिलेले आहेत विथ तुम्हाला इथे सिल्वर कलरचा चिनगाट दिलेला आहे. त्याचबरोबर टाटाने यामध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प विथ फॉग लॅम्प दिलेले आहेत विथ LED मध्ये. आणि त्याचबरोबर गाडीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो कनेक्टिंग DRLs आहे, जो गाडीचा दिलेला आहे, हा पूर्ण टर्न सेट इंडिकेटर विथ कनेक्टिंग DRLs दिलेले आहेत. त्याचा लुक आपण बघतोय. हा तुम्हाला कनेक्टिंग पूर्ण लाईट दिसेल यामध्ये. यामध्ये न्यूली आपली न्यू स्टाईलची की लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला लॉक, अनलॉक, फॉलो मी हेडलॅम्प्स विथ बूट लॉकिंगची सिस्टीमची की ह्यात दिलेली आहे. विथ EV असल्यामुळं EVचा लोगो येत आहे. टाटाची जर पेट्रोल डिझेल असेल त्याला नुसार टाटाचा लोगो येतो. त्यात EVचा लोगो आहे. टाटाने यामध्ये सेकंड लेवलचा ॲडास फीचर दिलेला आहे. त्याचबरोबर गाडीमध्ये रेन सेन्सिंग वायपर आहेत. तर आता सेकंड साईड आपण जर बघितली तर यात आपण फर्स्ट टाइम आपण बघतोय 18 इंच टायर्स बघतोय विथ ऑलॉय. यामध्ये ऑलॉय दिलेले आहेत. त्याचबरोबर रूफ जर चेक केला तर ड्युअल टोन मध्ये ब्लॅक कलरचा रूफ येतो. साईड शेप तुम्हाला सगळा बॉडी शेप कलर मध्ये येतो. इलेक्ट्रिकल ओव्हरव्ह्यूम्स येतात. टर्न सेट इंडिकेटर्स येतात विथ 360 कॅमेरा. 360 कॅमेरा आहे. यामध्ये दोन वेगळ्या कलरचे बॅटरी पॅक असल्यामुळं ह्याचा ग्राउंड क्लिअरन्स मध्ये फरक पडतो. 45 किलोवॅटला तुम्हाला 190 mm चा ग्राउंड क्लिअरन्स येतोय आणि 55 किलोवॅटला तुम्हाला 186 mm चा ग्राउंड क्लिअरन्स येतोय. त्याचबरोबर आपण इथे EVचं बॅजिंग बघतोय. बॅकला आला तर न्यू टाईप मध्ये तुम्हाला डोअर हँडल्स दिलेले आहेत गाडीमध्ये. हे अशा पद्धतीने ओपन करायचे. बॅक साईडला आला तर हा तुम्हाला गाडीचा न्यू लुक म्हणजे कुपे लुक आहे, हा तुम्हाला बघायला मिळेल. जो आता इंडियामध्ये न्यूली गाडीचा लॉन्च आहे. आता मे बी इंडियन कार्स मध्ये फर्स्ट कुपे कार ही आहे. हा असा याचा बॅक लुक आहे. याला पण कनेक्टिंग टेल लॅम्प्स आहेत. हे तुम्हाला लाईट्स येतात त्याचे, जे पूर्ण कनेक्टेड असतात विथ तुम्हाला LED तुम्हाला इंडिकेटर पण दिलेले आहेत. सगळ्यात पहिला बॅक मध्ये आपल्याला शार्पिन अँटिना विथ शॉर्ट मध्ये स्पॉइलर दिलेला आहे. बॅकला तुम्हाला वायपर नाहीये, फक्त रियर डिफॉगर दिलेला आहे. स्टॉपर इथं आहे. हा LED सेटअप आहे पूर्ण. टेल लॅम्प पूर्ण कनेक्टिंग LED मध्ये येतात. टाटाचा लोगो, 360 कॅमेरा, कर्वचं EVचं बॅजिंग. खाली तुम्हाला दोन पार्किंग सेन्सर दिलेले आहेत. आता आपण बूट स्पेस चेक करूया. जे आपण ह्यात गेस्चर कंट्रोल पण आहे विथ आपण रिमोटनेही तुम्हाला बूट स्पेस ओपन करता येतं. इलेक्ट्रिकल बूट स्पेस असल्यामुळे ऑटोमॅटिकली बूट स्पेस ओपन होतो. बूट स्पेस तुम्हाला 500 लिटरचा बूट स्पेस येतोय. हा चार्जर आहे. एक बॅक साईडला लाईट तुम्हाला, चारी साईडला तुम्हाला हँगिंग साठी टोच दिलेले आहेत. यामध्ये दोन्ही साईडला हिडन स्टोरेज दिलेला आहे. त्याचबरोबर 17 इंची टायर विदाउट ऑलॉय दिलेला आहे. पंचर किट आहे. त्याचबरोबर यामध्ये पार्सल ट्रे येतो. आता बूट स्पेस बंद करण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिकल बटन दिलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्वतःहून काय करावं लागत नाही, ऑटोमॅटिकली तुम्हाला बूट स्पेस बंद होईल. यामध्ये बूट स्पेस साठी गेस्चर पण कंट्रोल आहे. तुम्ही खाली तुम्ही ओपन करून बूट स्पेस ओपन करू शकता. हे मी तुम्हाला पहिला दाखवायचं होतं, ते राहिलं होतं. किंवा तुम्ही बंद करणार असाल तुम्ही बटन डायरेक्ट बंद करता. तर आता आपण पॅसेंजर सीट चेक करूया. डोअर मध्ये चेक केलं तर आपल्याला ड्युअल टोन मध्ये इंटिरियर बघायला मिळतो. इथं ब्लॅक मध्ये हार्ड प्लास्टिक येतं, पण इथे सॉफ्ट टच तुम्हाला दिलेला आहे. त्याचबरोबर पॉवर विंडो, मॅगझिन होल्डर, बॉटल होल्डर, एक स्पीकर दिलेला आहे.
ट्विटर इथे दिलेला आहे आणि ग्लॉसी ब्लॅक फिनिशमध्ये हँड ग्रिपर दिलेला आहे. तर आता आपण आतमध्ये बसून तुम्हाला स्पेस चेक करूया. हा आपला सेकंड रो आहे. यामध्ये हा माझा लेग स्पेस आहे विथ हा हेड स्पेस आहे. त्याचबरोबर गाडीमध्ये आपल्याला 2 ॲडजस्टेबल हेडरेस्ट दिलेले आहेत विथ यामध्ये आपल्याला कप होल्डर, आर्म रेस्ट विथ कप होल्डर, 2 कप होल्डर दिलेले आहेत. त्याचबरोबर मध्ये तुम्हाला बॅक साईडला AC वेंट पण आहेत विथ 45 वोल्टचा चार्जर दिलेला आहे. मोबाईल होल्डर तुम्हाला यामध्ये दिलेलं नाही आहे. ग्रिप होल्डर तुम्हाला दिलेला आहे. इथे तुम्हाला व्हाईट कलरचा लाईट दिलेला आहे. तर सीट्स बघितल्या तर आपल्याला लेदर आणि फॅब्रिक्समध्ये आपल्याला सीट्स दिले आहेत, म्हणजे लॉंग रूटला तुम्हाला कम्फर्टेबली यात कोणताही त्रास होणार नाही. तर आता आपण ड्रायव्हर साईड सीट चेक करूया. फ्रंटमध्ये आपण बघितलं तर डोअरमध्ये आपल्याला 4 पॉवर विंडो विथ क्रोम फिनिशिंग मध्ये डोअर हँडल दिलेले आहेत. इथे सुद्धा आपला स्पीकर आणि ट्विटर्स दिलेले आहेत. इलेक्ट्रिकल ORVM इथे आपण सेट करू शकतो. आत बसून आपण पूर्ण ORVM ओपन डोअर क्लोज, ओपन क्लोज विथ ORVM ची आपण सेटिंग इथे आत बसून आपण करू शकतो. ठीक, अम्ब्रेला होल्डर दिलेला आहे, मॅगझिन होल्डर दिलेला आहे. तर आपला हा आहे सेंट्रल कन्सोल. यामध्ये आपल्याला हार्ड फिनिशिंग प्लास्टिक येते, ते सॉफ्ट टच तुम्हाला दिलेलं आहे. त्याचबरोबर 12.3 इंचेसची तुम्हाला स्क्रीन टच दिलेला आहे विथ यामध्ये ACचे कंट्रोल विथ म्युझिक कंट्रोल आणि मॅप नेव्हिगेशन तुम्ही यामध्ये कंट्रोल करू शकता. आता व्हॉल्यूम तुम्ही अप डाऊन जर स्क्रीन टच जाऊन चेक केला तर त्यानुसार तुम्हाला स्क्रीन टच पण चांगला डिसेंट मस्त दिलेला आहे, चांगला दिलेला आहे. स्क्रीन टच मध्ये तुम्हाला ऑल ओव्हर सगळे सेटिंग्स दिलेले आहेत. चार्जिंग स्पॉट दिलेला आहे, हिल होल्ड सिस्टीम दिलेली आहे, ACची कंट्रोल स्पीड कमी जास्त तुम्ही इथे करू शकता विथ तुम्हाला यामध्ये इथे चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे. C टाईप चार्जर, नॉर्मल चार्जर आणि 12 वोल्टचा चार्जर पण तुम्हाला दिलेला आहे. यामध्ये आपल्याला ग्लॉसी ब्लॅक फिनिशिंग तुम्हाला शेवटपर्यंत दिलेला आहे आणि हँडब्रेक तुम्हाला नसून तर इलेक्ट्रिकल ब्रेकिंग सिस्टीमचा आपला हँडब्रेक दिलेला आहे. वायरलेस चार्जर इथे दिलेला आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला 3 मोड मिळतात ड्राईव्हसाठी. जसे आपल्या नेक्सॉन मध्ये, हॅरियर मध्ये मिळतात तेच यामध्ये 3 मोड दिलेले आहेत. सिटी, इको, स्पोर्ट. हे आपण गाडीत पण चेक करू शकतोय. आता आपण ड्रायव्हर साईड आपण स्टेअरिंग चेक करतोय. तर यामध्ये आपल्याला या साईडला मीडिया कंट्रोल्स दिलेले आहेत आणि या साईडला क्रूज कंट्रोल्स आपल्याला दिलेले आहेत विथ आपल्या ॲडास फीचर्स पण आपण इथे ॲडजस्ट करू शकतोय. हे आपलं डिजिटल क्लस्टर आहे. तर यामध्ये आपण व्हॉल्यूम कमी जास्त किंवा मॅप सेटिंग जर आपण मॅप जर सेट करता मॅप पण आपण सेट करू शकतो. को ड्रायव्हर सीट जर तुम्ही बघितली तर इथे तुम्हाला कोल्ड ग्लो बॉक्स दिलेला आहे, टॅबलेट होल्डर. कर्वचे आपण जर डायमेन्शन चेक केले तर त्याची लेंथ येते 4308 mm ची, विड्थ येते 1810 mm ची आणि हाईट येते 1630 mm ची. कर्वची इंजिन पॉवर बघता 165 bhp ची पॉवर आणि 215 Nm चा टॉर्क काढून देते. आता सगळ्यात महत्त्वाचं प्राइसिंग किती येते EV मध्ये. याची गाडीची प्राइसिंग जाते स्टार्टिंग 17.5 लाख आणि टॉप एंड जातो 22 लाखापर्यंत. याची प्राइसिंग आहेत या सगळ्या एक शोरूम आहेत. यामध्ये 4 मॉडेल येतात, क्रिएटिव्ह, अकम्प्लिश्ड आणि एम्पॉवर आणि एम्पॉवर S. या 4 मॉडेलमध्ये याच्या प्राइजेस डिवायडेड आहेत. तर मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.